अकाउंटिंगमध्ये बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी कसे केल्या जातात आणि त्या आफ्टर अमेलगमेशन आणि आफ्टर ॲब्झॉर्प्शन याच्यानंतरचं बॅलन्स शीट, क्रेता कंपनीचं नवीन बॅलन्स शीट, तर ते कसं तयार केला जातो ते यायला पाहिजे. आणि इथे एक्झामच्या दृष्टिकोनातून किंवा आपण विचार जर केला तर तुम्हाला हे तीनच गोष्टी विचारल्या जातात की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी, क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी आणि त्याचं बॅलन्स शीट. तर त्यामुळे बघतो आपण की जर तुम्ही एक युनिट जर तुम्ही परफेक्ट केले तर तुम्हाला दोन्ही युनिटचा तुमचा अभ्यास होईल एट ए टाईम. आणि त्यावरती तुम्ही जसं आपलं 60 मार्कचं आहे तर 12 मार्काचा प्रश्न विचारतो, 12 दुणे 24 मार्क्स तिथे तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता. आणि सोपं आहे. त्याचं बॅलन्स शीट दोघांचं म्हटलं तर एवढं इझी आहे की खूपच आहे. त्यामुळे तुम्ही बॅलन्स शीटसुद्धा असं खूप काय तुम्हाला डोकं लावण्याची गरज नाही की 80% तुम्हाला तेच बॅलन्स शीट असतो, 20% फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला करावं लागतं. आणि ते कसं करतात ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर ॲब्झॉर्प्शनमधला पहिला जो आपण प्रॉब्लेम घेऊया, एक अगदी सिम्पल प्रॉब्लेम घेऊया आपण. प्रॉब्लेम ऑन ॲब्झॉर्प्शन. फर्स्ट प्रॉब्लेम घेऊ. तुमचा आवाज म्यूट करून ठेवा. प्रॉब्लेम फर्स्ट. द फॉलोइंग आर द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड अँड वाय लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. आपल्याला एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड यांचं 31 मार्च 2020चं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे. आणि ते बॅलन्स शीट आहे लायबिलिटीज एक्स लिमिटेड, वाय लिमिटेड, असेट्स एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड. या एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचं 31 मार्च 2020चं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे. उदाहरण बघतो आपण ॲब्झॉर्प्शनचं आहे. त्यामुळे ॲब्झॉर्प्शनमध्ये काय असतो की एक स्ट्रॉंग कंपनीमध्ये जी वीक कंपनी असते ती इन्क्लूड होत असतो. त्यामुळे जी स्ट्रॉंग कंपनी असेल ती कंपनी असेल क्रेता कंपनी, आणि जी इन्क्लूड होतो ती असेल तुमची विक्रेता कंपनी. तर त्यामुळे तुम्हाला यावरून क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे ठरवता यायला पाहिजे. तर प्रथमतः तुम्हाला दिलेलं आहे की एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड यांचं 31 मार्च 2020चं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे. ते बॅलन्स शीट पुढीलप्रमाणे लायबिलिटीज शेअर कॅपिटल एक्स लिमिटेडचा आहे 1 लाख रुपीज आणि वाय लिमिटेडचा आहे 50,000 रुपीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्स लिमिटेड 10,000 आणि वाय लिमिटेडचा डॅश. त्यानंतर क्रेडिटर्स एक्स लिमिटेड 25,000 आणि वाय लिमिटेड 20,000. त्यानंतर दुसरी बाजू असेट्स बघितलं आपण बघूया. सन्ड्री असेट्स एक्स लिमिटेड आहे 1,35,000 आणि वाय लिमिटेड आहे 60,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्स लिमिटेड नील आहे डॅश आणि वाय लिमिटेड 10,000. जर दोघांची जर आपण दोन्ही साईडची बेरीज जर बघितलं आपण तर एक्स लिमिटचा आहे 1,35,000 1,35,000 आणि वाय लिमिटचा आहे 70,000 अँड 70,000. जर आपण या बॅलन्स शीट जर ऑब्झर्वेशन जर केलं तर असं दिसतं आपल्याला की एक्स लिमिटेडचा काय दिसतं तुम्हाला प्रॉफिट दिलेला आहे 10,000 रुपीज आणि वाय लिमिटचं काय दिसतं तुम्हाला लॉस आहे 10,000 रुपीज. तर यावरून आपण निष्कर्ष करू शकतो की नाही की वाय लिमिटेडला लॉस झालेला आहे आणि एक्स लिमिटेडला काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. तर याचा अर्थ असं होऊ शकतो की वाय लिमिटेड हे एक्स लिमिटेडमध्ये काय होईल इन्क्लूड होईल. म्हणजेच एक्स लिमिटेड काय तुमची स्ट्रॉंग कंपनी आहे आणि वाय लिमिटेड काय तुमची वीक कंपनी आहे. त्यामुळे वाय कंपनी काय करेल एक्समध्ये इन्क्लूड होईल. जर आपण असं ऑब्झर्वेशन जर केलं बॅलन्स शीटचं तर तुम्हाला असं स्पष्ट दिसेल, कारण की वाय लिमिटेडला लॉस झालेला आहे आणि एक्स लिमिटेडला बॅलन्स शीटवरून दिसतो आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे स्ट्रॉंग कंपनी कुठली आहे आणि वीक कंपनी कुठली आहे ते आपण ते ऑब्झर्वेशनद्वारे आपण सांगू शकतो. तर इथे दिसतो आपल्याला एक्स लिमिटेड ही स्ट्रॉंग कंपनी आहे आणि वाय लिमिटेड ही वीक कंपनी आहे. त्यानंतर समोर दिलेला आहे एक्स लिमिटेड एक्वायर्ड द सन्ड्री असेट्स अँड क्रेडिटर्स ऑफ वाय लिमिटेड. काय म्हणतो की एक्स लिमिटेड काय करत आहे की वाय लिमिटेडचं सन्ड्री असेट्स अँड क्रेडिटर्स विकत घेत आहे
and for this purpose the sundry assets of Y Limited are valued at ₹50,000. इथे बघतो आपण की एक्स लिमिटेड काय करत आहे की वाय लिमिटेडकडून त्याचं वाय लिमिटेडचं सन्ड्री असेट्स आणि क्रेडिटर्स विकत घेत आहे. आणि या ठिकाणी दिसतो आपल्याला की अँड फॉर दिस पर्पज सन्ड्री असेट्स ऑफ वाय लिमिटेड आर व्हॅल्यूड ₹50,000. तर बघतो आपण की वाय लिमिटेडचं जे तुम्हाला सन्ड्री असेट दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये बघतो आपण सन्ड्री असेट्स वाय लिमिटेड 60,000 दिलेला आहे, परंतु कितीला तो खरेदी करताय तो ₹50,000. ठीक आहे ना, कारण की एक्स लिमिटेड काय करत आहे वाय लिमिटेडकडून त्याचं असेट्स अँड क्रेडिट्स तो विकत घेत आहे. विकत घेत असताना बघतो त्यांच्यामध्ये करार झाला असेल की जे वाय लिमिटेडचं जे सन्ड्री असेट्स आहे ₹60,000 बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे ते त्याच व्हॅल्यूला खरेदी न करता तो त्याची ॲग्रीड व्हॅल्यू त्याची दिलेला आहे की ₹50,000. म्हणजेच वाय लिमिटेडकडून तो सन्ड्री असेट्स ₹50,000 तो खरेदी करत आहे. व्यवहार त्यांचं समजून घ्यायचं. त्यानंतर समोर दिला आहे इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each आर इश्यूड बाय एक्स लिमिटेड फॉर द पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आणि एक्स लिमिटेड काय करतं की वाय लिमिटेडकडून सन्ड्री असेट्स आणि क्रेडिट्स तो विकत घेत आहे आणि त्या मोबदल्यात त्याला क्रयप्रतिफल म्हणून काय देत आहे तो एक्स लिमिटेड क्रेता कंपनी इक्विटी शेअर ऑफ ₹10 each प्रत्येकी ₹10 प्रमाणे तो शेअर्स तो देत आहे. आपण बघितला की क्रयप्रतिफल देत असताना तो 3 स्वरूपात देत असतो, कॅश, शेअर्स अँड डेबेंचर्स. तर यामध्ये दिसतो आपल्याला की कुठल्या स्वरूपात देत आहे तो शेअरच्या स्वरूपात देत आहे आणि पर शेअर ₹10 प्रमाणे तो क्रयप्रतिफल देऊन राहिलेला आहे. यावरून तुम्हाला राईट रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड आफ्टर ॲब्झॉर्प्शन. तर या उदाहरणावरून तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड. वाय लिमिटेड कोण आहे, विक्रेता कंपनी आहे. म्हणजेच विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट तुम्हाला तयार करावायचं आहे. आणि त्यानंतर अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेड हे तुमचं काय क्रेता कंपनी आहे, त्याचं ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतरचं त्याचं बॅलन्स शीट तुम्हाला तयार करावायचं आहे. एक आपण साधा म्हणजे अगदी सिंपल असं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. तर काय म्हणतो इथे की आपल्याला एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड दोघांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीटचं जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर असं दिसतो आपल्याला की एक्स लिमिटेड ही स्ट्रॉंग कंपनी आहे आणि वाय लिमिटेड ही वीक कंपनी आहे. कारण की एक्स लिमिटेडला प्रॉफिट झालेला आहे तर वाय लिमिटेडला लॉस झालेला आहे हे आपल्याला बॅलन्स शीटवरून दिसतं आहे. त्यामुळे वाय लिमिटेड एक्समध्ये इन्क्लूड होत असताना एक्स लिमिटेड ही असेल तुमची क्रेता कंपनी असेल आणि वाय लिमिटेड असेल तुमची विक्रेता कंपनी असेल. म्हणजेच एक्स लिमिटेड वाय कंपनीकडून त्याचं सन्ड्री असेट्स आणि क्रेडिटर्स ते विकत घेत आहे. आणि विकत घेत असताना त्यांच्यामध्ये जो काय करार झाला आहे तो करार तुम्हाला दिला आहे की सन्ड्री असेट घेत असताना त्याचं जे काय बुक व्हॅल्यू दिला आहे ₹60,000 वाय लिमिटेडचं बॅलन्स शीटमध्ये, तर 60,000ला खरेदी न करता तो कितीला खरेदी करताय तो ₹50,000 तो खरेदी करताय. आणि याचा जो मोबदला म्हणून क्रेता कंपनी आहे ते काय करताय की आपले जे शेअर्स आहेत ते प्रत्येकी ₹10 प्रमाणे तो त्याला तो पेमेंट करताय. तर यावरून तुम्हाला राईट रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड. वाय लिमिटेड ही विक्रेता कंपनी आहे. म्हणजेच विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट तुम्हाला तयार करावायचं आहे. आणि त्यानंतर संविलन झाल्यानंतरचं बॅलन्स शीट जो आहे तर बॅलन्स शीट आपल्याला क्रेता कंपनीच्या बुक्समध्ये तयार करावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया की याचं विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रिअलायझेशन अकाउंट कसं तयार केला जातो आणि त्याचं बॅलन्स शीट कसं तयार केला जातो ते आपण ते सोल्युशन बघूया. रिअलायझेशन अकाउंट बघतो आपण की विक्रेता कंपनी काय आपला व्यवसाय तो मंद करत असतो. अशा वेळेस काय करतो की विक्रेता कंपनी आपलं व्यवसायाचं तो निस्तारण करून घेतो, लिक्विडेशन करून घेत असतो. आणि अशा वेळेस तो काय करतो की त्याच्याजवळील जे काय असेट्स असेल सर्व असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंटला करतो. जसं आपण बघितलं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली जी एंट्री होत असते की सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्याकरिता. आणि दुसरं जे असते एंट्री जी असते जी काय बाह्य देयता जी असेल ती बाह्य देयता काय करतो तो रिअलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करत असतो.
आणि इथे बघतो आपण की क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये रोखीकरण खाते झालं, क्रेताच्या कंपनीचं खाते झालं, भागधारकांचं खाते झालं, कर्जरोखधारकांचा खाते तो ओपन करत असतो. कारण की बघतो आपण की रोखीकरण खात्यावरून त्या विक्रेता कंपनीला बंद करत असताना त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे कळण्याकरिता तो रोखीकरण खाते तो तयार करत असतो. तर त्यामुळे बघूया आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये म्हणजे वाय कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड रिअलायझेशन अकाउंट. अकाउंट म्हटलं तुम्हाला माहीत आहे की पर्टिक्युलर अमाऊंट, तर त्याचं प्रोफॉर्मा तयार करून घेऊ आपण. पर्टिक्युलर अमाऊंट हे झालं तुमचं रिअलायझेशन अकाउंटचं प्रोफॉर्मा. त्याला नाव देऊया पर्टिक्युलर्स रुपीज अमाऊंट. मग काय की विक्रेता कंपनी काय करतो की पहिली जी एंट्री करत असतो की विक्रेता कंपनीचं जे असेट्स आहेत, असेट्स काय करतात, ऑल असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंटला. मग त्याची एंट्री कुठली आहे ही माहीत असायला पाहिजे. सांगू शकतो कोणी? विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली एंट्री जे करतो आपण, हां कुठली आहे एंट्री बेटा? हां रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट. हां ठीक आहे, आता माईक बंद करून घ्या. काय एंट्री का त्याची? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स. व्हेरियस असेट्स म्हणजे काय की तुम्हाला जे काय विक्रेता कंपनीचे असेट्स असेल सर्व तुम्हाला सेपरेटली तुम्हाला विविध संपत्ती असेल सेपरेटली तुम्हाला लिहायचं आहे. मग इथे बघतो आपण की जर बॅलन्स शीट जर बघितलं तर बॅलन्स शीटमध्ये काय दिसतो आपल्याला? बॅक जाऊया. याची जी बॅलन्स शीट आहे वाईल विक्रेता कंपनीचं, तर इथे काय दिसतं आपल्याला सनरी असेट्स किती दिला तुम्हाला? 60,000 रुपीज. त्यामुळे काय करतो आपल्या रिअलायझेशन अकाउंटला तो ट्रान्सफर करेल. त्याबद्दल आपण एंट्री करू, त्याची खातावणी करू. एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स. मग इथे असेट्स कुठले आहेत? सनरी असेट्स. त्यामुळे आपण त्याची एंट्री करूया रिअलायझेशन अकाउंट डेबिट 60,000 टू सनरी असेट्स 60,000. मग जेव्हा आपण त्याची खातावणी करू त्यावेळेस काय होईल की रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे तुमचं, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला कुठल्या नावाने? सनरी असेट्स. त्यामुळे आपण करू की टू सनरी असेट्स अकाउंट आणि अमाऊंट किती आहे? 60,000. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी एंट्री करत असतो तो बाह्य देतात आपल्या रोखीकरण खात्यात तो ट्रान्सफर करते. त्याची उलटी एंट्री असते लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजेच रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याची बाह्य देता कुठली दिला तुम्हाला? क्रेडिटर्स दिलेला आहे. त्याची अमाऊंट आहे 20,000. त्यामुळे आपण त्याची एंट्री होईल की क्रेडिटर्स अकाउंट 20,000 क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 20,000 टू रिअलायझेशन अकाउंट 20,000. आणि जेव्हा त्याचं आपण खातावणी करू त्यावेळेस काय होईल की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स अकाउंट 20,000. त्यानंतर बघतो आपण की तिसरी जी एंट्री बघतो आपण की PCNA बाबत, आणि चौथी जी एंट्री असते तुमची PC मिळाल्याबद्दलची, क्रय प्रतिफळ मिळाल्याबद्दलची. मग त्याची एंट्री माहिती आहे? हां काय करतो एंट्री त्याची आपण? हां तर त्यामुळे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण PC कोण देऊन राहिलं? एक्स लिमिटेड. त्यामुळे बाय एक्स लिमिटेड परचेसिंग कंपनी एक्स लिमिटेड अकाउंट PCच्या स्वरूपात ते 30,000. आता हे तुम्हाला प्रश्न पडला की सरांनी 30,000 आणले कसं आहे का ना? तर हे आहे त्याचं नेट असेट. जेव्हा बघतो आपण की विक्रेता कंपनीचं काय असेट्स आणि लायबिलिटीज तो खरेदी करून राहिलेला आहे, तर त्याचं जे काय नेट असेट असेल ते त्याचं PC असेल. तर आपण बघतो या 30,000चं कॅल्क्युलेशन कसं केलं ते
तर त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन हे तुम्हाला नोटवर्क असेल. मग काढून घेऊया आपण परचेस कन्सिडरेशन. पी सी त्याचे किती आहे. तर पी सी काढताना काय करतो आपण, असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर तुम्हाला मिळतो नेट असेट्स, आणि हे नेट असेट ॲज ए काय असेल तुमचं पी सी असेल, म्हणजे परचेस कन्सिडरेशन. मग असेट टेकन ओव्हर, मग क्रेता कंपनीने असेट कुठली खरेदी केली आहे, तर बघतो आपण उदाहरणामध्ये की 50,000 रुपीजचं सनरी असेट्स, एकच आहे असेट्स, ठीक आहे. त्यानंतर लायबिलिटीज टेकन ओव्हर, लायबिलिटीज कुठली त्यांनी बाह्य लायबिलिटीज कुठली त्यांनी हे केलं आहे, खरेदी केलेलं आहे, स्वीकारलेली आहे, तर क्रेडिटर्स, त्याची व्हॅल्यू किती आहे 20,000. त्यामुळे असेट टेकन ओव्हर, असेट टेकन ओव्हरमध्ये काय आहे, सनरी असेट्स. ॲक्च्युली बघतो आपण की त्याच्या बॅलन्स शीटमध्ये बघतो आपल्याला त्याची व्हॅल्यू किती आहे 60,000, परंतु 60,000ला खरेदी न करता त्याची एग्रीड व्हॅल्यू आहे त्याची किती 50,000. ज्या किमतीला त्यांनी खरेदी केलं ती किंमत घेत असतो आपण याच्यामध्ये. त्यामुळे सनरी असेट्स ₹50,000 एकच असल्यामुळे आपण याचीच कसं की बेरीज जर केलं तर टोटल असेट टेकन ओव्हर होईल. यामध्ये आपण लेस करूया लायबिलिटीज टेकन ओव्हर. मग लायबिलिटीज कुठले आहे, क्रेडिटर्स ₹20,000. जर आपण टोटल असेट टेकन ओव्हर 50,000 रुपीज आहे, त्यामधून टोटल लायबिलिटी टेकन ओव्हर 20,000 मायनस जर केलं तर तुम्हाला मिळेल नेट असेट्स, आणि ते किती आहे ₹30,000. आणि हेच नेट असेट का असेल तुमचं परचेस कन्सिडरेशन. तर त्यामुळे आपण केलं ती एंट्री की बाय एक्स लिमिटेड अकाउंट पी सीच्या स्वरूपात, आणि त्याचे पी सी आहे 30,000. ठीक आहे. कुणाला काय प्रश्न? चला समोर जाऊया. या पद्धतीने आपण परचेस कन्सिडरेशन आपण काढलेलं आहे. असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, क्रेता कंपनीने जे काही असेट त्यांनी खरेदी केले असेल त्यामधून जे काही त्यांनी देयता स्वीकार असेल ते मायनस करायचं, तुम्हाला मिळेल नेट असेट्स, आणि तेच ॲज अ पी सी असेल. त्यानंतर आपण रिअलायझेशन अकाउंट बंद करू, आणि यावरती मग प्रॉफिट झालं की लॉस झालं ते आपल्याला मिळत असतो. आणि तसं आपण जे कंपल्सरी 7 एंट्रीज म्हटलं त्याच्यामध्ये आपण 5वी एंट्री जी करत असतो की रिअलायझेशन अकाउंटवरती आपल्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं, तसं काय करतो, तो प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल तरी तो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. दोन्ही साईडचे आपण बेरीज केलं 60,000 इथं आपल्याला बॅलन्स मिळतो, कारण की बघतो आपण की डेबिट साईडची बेरीज जास्त आहे आणि क्रेडिट साईडची बेरीज तुमची कमी आहे. तो डिफरन्स येतो तुमचं 10,000चा. याचा अर्थ तो काय आहे, लॉस आहे. आणि एवढं लॉस काय करेल विक्रेता कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. आणि इथे बघतो प्रॉफिट झालं का किंवा लॉस झालं का ते सुद्धा काय करतो विक्रेता कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करतो. प्रॉफिट झालं असतं तर त्याची इकडे या साईडला आली असती डेबिट साईडला, पण लॉस असल्यामुळे ते आपण क्रेडिट साईडला लिहिलं आहे. तर अशा पद्धतीने आपण रिअलायझेशन अकाउंट आपण तयार केलेला आहे. आणि यावरती बघतो आपण की रिअलायझेशन अकाउंटवरती विक्रेता कंपनीला लॉस झालेला आहे, आणि तो लॉस आहे 10,000 रुपीजचं. त्यामुळे आपण त्याची एंट्री करतो शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला शेअर होल्डरच्या नावानं आपण ते दाखवत असतो. आणि इथे बघतो लॉस आहे तुमचा 10,000, त्यामुळे आपण बाय शेअर होल्डर्स अकाउंट 10,000 रुपीज, हे कशाबद्दल आहे तर लॉसबद्दल. त्यानंतर आपण बेरीज जे आहे आपण ते क्लोज करूया. तर अशा पद्धतीने त्याचं रिअलायझेशन अकाउंट तयार केला जातो. विचारलं होतं आपल्याला प्रथम पहिला जो विचारलं होतं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रिअलायझेशन अकाउंट, तर आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रिअलायझेशन अकाउंट आपण तयार केलं, आणि त्यावरून असं लक्षात आलं की त्या कंपनीला 10,000 रुपयाचं लॉस झालेला आहे, आणि तेवढं लॉस तो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर दुसरं विचारलं होतं आपल्याला बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड, जी क्रेता कंपनी आहे त्या क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट कसं तयार केला जातो, ॲज ऑन 31 मार्च 2020चं बॅलन्स शीट म्हटलं तर सर्वांना त्याचा प्रोफॉर्मा माहीत असायला पाहिजे, कारण की आपण फायनल इयरला आहोत. त्यामुळे बॅलन्स शीट म्हटलं तर त्याचं प्रोफॉर्मा सर्वांना तयार करता यायला
पाहिजे. हे असेल त्याचं प्रोफार्मा. इथे आपण पर्टिक्युलर न लिहिता आपण काय करतो, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, असेट्स आणि रुपीज किंवा अमाऊंट. ठीक आहे. तर इथे बघतो आपण की जी क्रेता कंपनी आहे, ही क्रेता कंपनी काय आधीपासूनच अस्तित्वामध्ये आहे. ठीक आहे. कारण की बघतो आपण की अमलगमिशनमध्ये काय असते, जी क्रेता कंपनी असते ती क्रेता कंपनी आधीपासून अस्तित्वात नसतो. त्यामुळे त्या कंपनीचं अमलगमिशनमध्ये असं कुठलंच असेट्स, लायबिलिटीज किंवा कुठले शेअर्स नसतात. ठीक आहे. परंतु ॲब्झर्प्शनमध्ये बघतो आपण की जी काय क्रेता कंपनी असेल ती क्रेता कंपनी आधीपासून अस्तित्वात असतो. त्यामुळे त्या कंपनीचं असेट्स, लायबिलिटीज तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असते. त्यामुळे क्रेता कंपनीचे जेवढा काय असेट्स असेल किंवा लायबिलिटी असेल ते आपल्याला घ्यावं लागेल. आणि परत त्याच्यामध्ये जे काय क्रेता कंपनी परत मग खरेदी करतो, मग काही असेट्स खरेदी करत असेल किंवा लायबिलिटीज खरेदी करत असेल तर ते काय करू आपण त्याच्या असेट्समध्ये आणि लायबिलिटीजमध्ये ते आपण प्लस करून दाखवायचं. ठीक आहे. दोघांमध्ये बघा की जेव्हा आपण अमलगमिशनमध्ये जेव्हा बॅलन्स शीट तयार करतो आणि ॲब्झर्प्शनमध्ये जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करतो त्यामध्ये काय असते बघा की अमलगमिशनमध्ये आपण बॅलन्स शीट तयार करत असताना क्रेता कंपनीच्या पुस्तकात आपण बॅलन्स शीट तयार करतो. त्यामुळे क्रेता जी कंपनी असते ही नवीन कंपनी असते. आपण बघतो की अमलगमिशनमध्ये आपण क्रेता कंपनी आपण नव्याने त्या निर्माण करतो. त्यामुळे नव्याने निर्माण करीत असल्यामुळे त्या कंपनीचं असं कुठलंच आधीपासून असेट्स नसतो आणि कुठली लायबिलिटीज नसतो. त्यामुळे क्रेता कंपनी जेवढ्या काय विक्रेता कंपनीकडून असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करत असेल तेवढं आपण जसं दोन कंपन्याकडून जर खरेदी करत असेल असेट्स, एकच जर असेट असेल आणि ते दोन कंपनीकडून खरेदी करत असेल तर आपण एकच नाव देऊ आणि दोघांची बेरीज करून आपण ते आउटरला दाखवू अमाऊंट म्हणून. तसंच लायबिलिटीजसुद्धा आणि अशा पद्धतीने आपण त्याचं बॅलन्स शीट तयार करू. परंतु ॲब्झर्प्शनमध्ये जेव्हा आपण क्रेता कंपनीचं जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करत असतो त्यावेळेस क्रेता कंपनी ही आधीपासून अस्तित्वात असल्यामुळे त्या कंपनीचा ऑलरेडी आधीच त्याचा बॅलन्स शीट असतो, म्हणजे त्याचं असेट्स असतो आणि त्याचा लायबिलिटीज असतो. त्यामुळे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यामध्ये परत जर नव्याने परत विक्रेता कंपन्याकडून काही जे असेट खरेदी करत असेल किंवा जे काही लायबिलिटीज खरेदी करत असेल तर तेवढं आपण काय करू त्याच्यामध्ये परत इन्क्लूड करू. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण बघूया की बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020 त्याचं प्रोफॉर्म आपण तयार केलं. लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. त्यानंतर लायबिलिटी साईड बघूया. इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. आता बघतो आपण बॅलन्स शीट जर बघितलं आपण तर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये उदाहरणामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की एक्स लिमिटचं जे तुम्हाला शेअर कॅपिटल दिलेलं आहे ते 1 लाख रुपीज दिलेलं तुम्हाला आहे की नाही. 1 लाख रुपीज तुम्हाला दिलेला आहे. आणि परत बघतो आपण की तो 30,000 रुपयाचा शेअर्स तो काय करताय, इश्यू करताय कुणाला, विक्रेता कंपनीला पीसीच्या स्वरूपात. त्यामुळे आपण त्याचे जो शेअर्स आहे इश्यूडमध्ये 30,000 असं 1 लाख प्लस 30,000 असं 1,30,000 त्याचं इश्यूड अँड पेड अप कॅपिटल होणार. त्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला. तर क्रेडिटर्स किती जर बघतो आपण की हे मर्ज करू आपण, कारण की ऑलरेडी क्रेता कंपनीचे क्रेडिटर्स होते बॅलन्स शीटमध्ये बघतो आपण की ते 25,000 रुपीजचं होतं. आणि त्यानंतर वाय कंपनी जी आहे विक्रेता कंपनी त्याकडून क्रेडिटर्स त्यांनी स्वीकारलेला आहे आणि ते किती आहे 20,000 रुपीजचं. त्यामुळे आपण काय केलं की क्रेता कंपनी एक्स लिमिटचं जे ऑलरेडी आधीपासून होतं क्रेडिटर्स ते किती होतं 25,000 रुपीजचं. प्लस त्याच्यामध्ये आपण काय केलं नव्याने त्यांनी काय केलं विक्रेता कंपनीचे देता त्यांनी स्वीकारलेला आहे क्रेडिटर्स ते आहे किती 20,000 असं 25,000 प्लस 20,000 असं टोटल होईल त्याचं 45,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर बघतो आपण की क्रेता कंपनीचं तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेममध्ये ते दिलं आहे तुम्हाला 10,000 रुपीज. ते घेतलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. त्यानंतर लायबिलिटी साईडचं आपलं आयटम संपलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया असेट साईडला. मग बघतो आपण इथे की जी क्रेता कंपनी आहे त्या क्रेता कंपनीचं सन्ड्री असेट्स होतं का आधी
होतं ते होतं 1,35,000चं. आणि त्यांनी परत परचेस केलेलं आहे 50,000 रुपीजचं. तर 8-5 इथे एक 50,000 पाहिजे. तर बघतो आपण इथे की क्रेता जी कंपनी आहे, क्रेता कंपनीचं जे सन्ट्री असेट्स होतं ते किती होतं बॅलन्स शीटमध्ये दिलं तुम्हाला 1,35,000. आणि परत त्यांनी काय केलं की विक्रेता कंपनीकडून त्यांनी असेट्स खरेदी केलेला आहे. तर असेट बघतो आपण की वाय कंपनीचं जे विक्रेता कंपनी होतं त्याचं असेटची व्हॅल्यू जी होती 60,000 रुपीज, परंतु त्याने 60,000 रुपीजला खरेदी न करता तो खरेदी कितीला केला आहे 50,000 रुपीजला. त्यामुळे आपण काय करू 1,35,000 क्रेता कंपनीचं सन्ट्री असेट प्लस 50,000 त्यांनी जे नव्याने परत सन्ट्री असेट त्यांनी परचेस केलेलं आहे. असं 1,35,000 प्लस 50,000 असं आपण आउटरला लिहूया. 1,35,000 आणि 50,000 असं 1,85,000 1,85,000. ठीक आहे. तर इथे बघतो आपण की PPTमध्ये तुम्हाला 60,000 दिसत आहे. तर 60,000 नसून ते 50,000 रुपीचं. त्यानंतर आपण असेट्सचं बाजूचे बघतो आपण की पद्धती संपलेल्या आहेत. त्यानंतर आपण यांची बेरीज करूया दोन्ही साईडची, लायबिलिटीज आणि असेट साईडची. तर बघतो आपण की लायबिलिटी साईडची बेरीज आहे टोटल 1,30,000 प्लस 45,000 प्लस 10,000 असं टोटल आहे 1,85,000. त्यानंतर असेट साईडची बेरीज करूया 1,85,000 1,85,000. तर इथे बघतो आपण की लायबिलिटी साईडची टोटल बेरीज 1,85,000 आणि असेट साईडची 1,85,000 दोन्ही साईडची बेरीज जुळलेली आहे. म्हणजे आपलं बॅलन्स शीट ही अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने बघतो आपण की एक सिम्पल आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे की संविधानामध्ये बॅलन्स शीट कसं तयार केला जातो ते. तर अशा पद्धतीने बघतो आपण की ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर जो बॅलन्स शीट तयार करत असताना बघतो आपण की जी क्रेता कंपनी असते ते क्रेता कंपनी आधीपासून अस्तित्वात असल्यामुळे त्याचं बॅलन्स शीट असतो. ते बॅलन्स शीट जसं तसं असेल. त्याच्यामध्ये परत विक्रेता कंपनीकडून जे काय त्यांनी असेट्स खरेदी करत असेल किंवा जे काय लायबिलिटीज तो स्वीकारत असेल तर तेवढं लायबिलिटीज आणि असेट्स त्याच्यामध्ये परत आपण प्लस करून ते दाखवूया.